दरम्यान लाडकी बहीण योजनेत जाचक अटी न ठेवता महिलांना लाभ मिळतोय। अटी सरकारनं बदलल्या नाहीत असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय। नमो शेतकरी योजनेचा फायदा ज्या महिलांना मिळालाय त्या सर्व योजना शासन पूर्ण करणार, त्यामुळे GR नुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळत राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मूळ GR मध्ये ज्या गोष्टी ज्या बाबी नमूद होत्या त्या बाबीला अनुसरून जेवढे पात्र लाभार्थी होते सर्वांना ही योजना मिळत होती आणि ती योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहील। किंबहुना जे 2100 रुपयाचा सरकारने आश्वासन दिलं होतं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये वाढ होते। सरकारचं उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा सरकार त्या पैशाचा योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते। त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि त्या सर्व वचनाची पूर्तता करेल।